हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि खूप लवकर हा ब्लॉग मी शूट करतो यार. आता वाजलेत 6. आता 6 वाजता मी हा ब्लॉग शूट करतो. एवढं सकाळ सकाळी बापरे. एक दिवस आधी विचार करत होतो की ब्लॉग स्टार्ट करू का नको करू, कसं होईल काही समजत नाही ब्लॉगमधलं वगैरे हे ते विचार करत होतो. बोललो की जाऊ दे, करतो आता स्टार्ट, काय करू असं. आणि मी एक एडिटर आहे, व्हिडिओ एडिटर आहे. तर मी व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ शूट पण करतो. मीच करतो शूट आणि एडिट पण मीच करतो. तर बोललो की आपण हा ब्लॉग पण चालू करू, म्हणून बेसिकली हा स्टार्ट करतोय मी आतापासून ब्लॉग. उत्सुकता होती कालपासून, उत्सुकता कधी स्टार्ट करू, कधीच दुसरा दिवस उगल. बोललो आता करते. तर आता ब्लॉग स्टार्ट केलाय. आता समजत नाही काय बोलू काय नाही, कारण की फर्स्ट ब्लॉग आहे ना. काय बोलू भाई, एकटा आहे घरात आता. हा, तर आता एकटा आहे घरामध्ये, काय करू काय नाही असं झालं होतं. झोप नव्हती येत. बोललो ही आता काय, आताच ब्लॉग स्टार्ट करूया, काय होतंय बघू पुढचं पुढं. आता दिवसभराचं काय शेड्यूल फिक्स आहे काय नाही, काय माहिती नाही. काय करायचं काय नाही, काहीच फिक्स नाही. आणि कॉलेजला पण सुट्ट्या आहे दिवाळीच्या. मग आता कॉलेज कधी स्टार्ट होईल तेही नाही माहिती. पूर्ण दिवस घरात जातोय, घरातच बसून आहे, घरातच सगळं घरात, काय नाही बाहेर कुठं जायचं नाही, घरीच फक्त घरी. आणि आता कोणाला कॉल पण नाही करू शकत, चल कुठं तरी बाहेर बोलाय. काय बघा, माझ्यासोबत चांगलं अजून एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला बाहेर. मी तुम्हाला मेन गोष्ट तर सांगायचं विसरलो की माझं नाव प्रेम आहे, प्रेम सूर्यवंशी. थांबा, तुम्ही व्ह्यू बघा पहिलं बाहेरचा. बघितलात? माझ्यापेक्षा तर चांगला नाही, पण ठीक आहे. तर आता सुरुवात तर झाली आहे ब्लॉगची. पुढं काय करायचं आता ब्लॉगमध्ये, मग थोडा बघताय. तर आता जे काही काम आहेत ते करून घ्यायचे आहेत. नाश्ता करायचा आहे, सॉरी बनवायचा आहे. नाश्ता करायचा नाही, नाश्ता मला बनवावा लागतो. नाश्ता बनवायचा आहे, थोडीफार काम आहेत घरातली ती करायची आहेत. कारण पप्पा मम्मी कामाला आहेत, आता कामाला गेले ते पण. आता ते बाकी सगळी गोष्टी आहेत ते मी पुढं सांगणार तुम्हाला ब्लॉगमध्ये. हा एक तर ब्लॉग नाही की एका ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगू डिटेलमध्ये. थांबा, टाईम घ्या जरा. नाही तर काय, आता किचन साफ करायचं आहे. नरी बायको प्राऊड फील करत असेल. हा, ठीक आहे, बोलवतो चला, चेंज द टॉपिक. तर आता मला पहिलं किचन साफ करायचं आहे. किचन साफ करून झाल्यानंतर भांडी घासायची आहेत. आणि मग त्याच्यानंतर काय नाही, मम्मी फ्रीच आहे, फ्रीच बसणार. अजून काय करू, पहिलं तर किचन साफ करणार, मग झाडू वगैरे मारणार, थोडंफार काम करणार घरातली. ते मला पण करावं लागतं, असं बसून घराच्या बाहेर आकळतील मला. तर आता ते सर्व करणार आणि मग नंतरला नाश्ता करणार. भाई नाश्ता मेन आपला, नाश्ता नाही तर डोकं फिरतं. 4-5 टाइम आपल्याला जेवायला पाहिजे भाई दिवसात, तो बस झाला, बाकी काय नको आपल्याला. बाकी कोण बोला नका बोलू भाई, काय फरक नाही पडत, नाश्ता मेन पाहिजे, आता डोकं खराब होतं. मग ते करणार
आणि मग त्याच्यानंतरला झोप येणार मला 11 वाजता झोप येणार. मग त्याच्यानंतरला पाणी येतं 12 वाजता. कारण की पाणी येतं म्हणून 11 वाजता झोप तर येणारच. पण झोपल्यावर 12 वाजता उठायचं मन नाही का. पण शिव्या खाऊन तर उठावर तर लागणारच. काम करायचं आहे. काम करतो, खाली जातो. आता मी माल्यावरती आहे, खाली जातो. मग तुम्हाला बाकी काय ते सांगतो. एक थोडा टाईम द्या मला. इकडं खूप सारा फालतू वेस्ट करण्यापेक्षा काहीतरी काम करतो. तसं तुम्हाला माझ्यावरती बोललो काय करायचं आहे मला. मग ते आता आवरतो. आता तुम्हाला दाखवतो माझ्या किचनची हालत. एक मिनिट. हे बघा हे बघा हे बघा, बघताय. तर आता तेच साफ करतो. साफ केलं. भांडे तर होती, जास्त नव्हती. बोललं जाऊ द्या, आता काय कंटाळा आला, नंतर करतो ते किचन वगैरे. सॉरी भांडी नंतर घासता येईल बोललो. घासतील नंतर मला कंटाळा आलाय. मला जेवढं वाटतं कधी कधी मन करतं तर करतो, कधी कधी नाही केलं तर नाही करत, किंवा असंच पडून असतो बस आणि शिव्या खातो. भाई जिंदगी सेट नाही. ॲक्च्युली मला आता जिम लावायची आहे. जिम लावली होती पण मग ती जरा सोडली. थोडं प्रॉब्लेम होता चालू. मग जिम वगैरे नव्हती कंटिन्यू. मग तब्येत खराब झाली. तब्येत खूप फुल खराब पडली. मग आता बोललो हां चला आता लावलंच पाहिजे जिम. मग त्याच्यानंतर विचार केला भाई मी सध्या मला काम नाही भेटत ॲडिटचं. मग ते मला काम शोधायचं आहे. तो काम वगैरे लागेल, पेमेंट चालू होईल तेव्हाच लावून जिम. तर आय थिंक हा ब्लॉग मी ना डायरेक्ट 11-12 वाजता चालू करेन. किंवा नाश्ता वगैरे बनवता तुम्हाला दाखवून काय मी नाश्ता वगैरे करेन ते. आणि बस सध्यासाठी एवढंच. बाकीचं नंतरला नाश्ता वगैरे करायच्या टायमाला भेटतो तुम्हाला. ओके बाय. तर मी तुम्हाला बोललो तो सकाळीच किंवा तसंच झोप लागेल मला. तर परतच झोप लागली. पाण्याच्या टायमालाच उठलो ना, नाश्ता केला ना काय केला. पिनची वायर आणायची होती मला. मोटरची पिन आणायची होती मला, ती पण आणली. बाई आता परत ओरडा खावा. नाश्ता नाही काय नाही, नाश्ता नाही केला. तर भाई आता मी जातो घाटकोपरला. मग अशी पाणी वगैरे भरलो आणि आता निघालो घाटकोपरला. हा व्हिडिओ मी आधी तो बनवतोय कारण की व्हिडिओ बनवायचंच विसरलो मी. आता ब्लॉग बनवते ते आता आठवलं की हां बाबा व्हिडिओ बनवायचा आहे. बोललं जातो आता लवकर. घाटकोपरमध्ये मला जाऊन एक बॅग घ्यायची अजून काय नाही. बॅग घेतो आणि निघतो लगेच परत. आणि तुला डायरेक्ट घरी बघू काय आता घाटकोपरला असं बघतो बॅग भेटते का. बॅग चांगली भेटली तर ठीक, नाही भेटली तर असं घरी यावं लागेल मला. नाश्ता वगैरे केला ते पण रेकॉर्ड नाही केलं, काहीच नाही रेकॉर्ड केलं. डायरेक्ट असं झालं. नेक्स्ट टाईमपासून आता आठवण ठेवायला लागेल. आणि हा व्हिडिओ पण घरातून तो निघालो तेव्हा शूट करणं चालू केलं आहे. लक्षात राहत नाही काहीच. आता सवय नाही असं फोन पकडून चालायची रस्त्यामध्ये, तर लाज वाटते थोडी. एकटा आहे ना, कोण जर राहिलं असतं सोबत तर काय वाटलं नसतं, पण तरी ठीक आहे. आता पकडायचे अमृतनगरवरून किंवा इथून सुजाताच्या इथून ऑटो पकडून घाटकोपर. काम करतो डायरेक्ट ऑटोमध्ये बसल्यावरती व्हिडिओ चालू करतो, ब्लॉग बनवतो. तर भाई मी आता घाटकोपरमध्ये आलो. विचार होता
विचार होता गाडीमध्ये आपलं ऑटोमध्ये बसल्यावरतीच व्हिडिओ बनवू काहीतरी बोलायसाठी. एक गाडीमध्ये ऑटोमध्ये ढेपचा झाडा बसला होता, त्याच्यामुळे मला नीट काही करता पण आलं नाही, व्हिडिओ बनवता सुद्धा आलं नाही. बोललं जाऊ दे, घाटकोपरमध्ये पोचल्यावरतीच बनवतो. आता कसं तरी वाटते थोडं व्हिडिओ बनवायला, तरी ठीक आहे भाई. काय आता एकटा आहे. उद्यापासून मी कानामध्ये इयरफोन घालूनच फिरतो, गाणं चालू करून. गप आपलं इकडं तिकडं बघायचं नाही, गप आपलं व्हिडिओ बनवा, बस विषय संपला. व्हिडिओ ही एक बॅग आहे, अजून ही एक बॅग आहे. समजत नाही आता कोणती घेऊ. तर आता फायनली ही बॅग, ही वाली. तर प्राइस का बोलो? 75 कुछ कम करो. 720 तभी भी कुछ कम करो, हो जाएगी. 500 ले लो, 500 कर दो. नहीं भाव नहीं होता, करो ना, फिक्स रेट है भाई. देखो कर दो अभी. क्या रेट एक ही है अपना. नहीं करोगे? नहीं. ठीक आहे, ले लो. आता बॅग घेतलोय, आता अजून काय करायचं बाकी नाही. आता इथून डायरेक्ट घरी जातो. म्हाताऱ्यांनी 600लाच दिले, काय कमी पण नाही गेले. 100 रुपये कमी गेले फक्त. काय 100 रुपयाने होणार आहे बाई? का आता काय व्हिडिओ बनवू आता? काय आता बघतो. आता बसल्यावरती कोण जाडा नाही भेटला पाहिजे मला ऑटोमध्ये. भेटू डायरेक्ट. तर भाई मी आलो फायनली घरी. आता ही बॅग न्यू, याची मला गरज होती खूप. चार्जर, इयरबड, तो दुसरा फोन, तो खिशात काय काय घेऊन फिरू भाई. म्हणून बोललो ही छोटी बॅग घेऊन फिरतो, हे बरं पडतं जरा. आणि मला ब्लॉग वगैरे बनवायला कामाला येईल. अवघड नाही जात ना, मोठी बॅग घेऊन फिरण्यापेक्षाच परवडतं. मग आता विचार करतो हा ब्लॉग आहे ना इथं संपवून टाकू आता, कारण की काय आहे ना माझ्याकडं. खरं बोललं तर मी पण दमलोय खूप, कंटाळा आलाय. आता जेवणार आणि झोपणार. मला अँगल सांगा फक्त कमेंटमध्ये, बरोबर आहे का? अजून थोडं काटून असं बोलू लागेल. तर मला सांगा, कमेंट करा, लाईक करा, कॉन्टेंट सांगा काय काय नवीन मी बनवलो सांगा, कमेंट करा. आता हा ब्लॉग मी इथंच संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बस एवढंच, अजून काय नाही. चला बाय बाय.